हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला तुमचं दाजी मदत करू लागतात आहे भावा बहिणींना. मदत चालली बायकोला. हाय का नवरा असावा तर असा हा? भांडी किंडी लावू लागतं नाही. म्हणा की बायको असावी तर अशी. बायको असावी तर अशी. हा तर हो का आताच मस्त पैकी असा बेत बनवलेला आहे मी. काय काय बनवलाय हो का. टमाटा चटणी ही आहे. टमाटा चटणी इथं बाजरीच्या भाकरी. दाजीला कामावर जायचं ना तुमच्या. दाजीला 2-3 टायमाचा डबा द्यावा लागतो. इथं वरण केलंय आज मी. वरण दाजी वरण घेऊन जाणार आज कामाला भाऊ बहिणीने. दाजीला आवडतं वरण तुमच्या. वरण आवडतं ना. ते राहिलं घेऊ. राहू दे हो का. घटमूट चांगलं वरण केलंय. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. बाजरीची भाकर वरण मध्ये चुरून खायला हो का. कसं आहे वरण. इथं बघूला बर भात. आता मी हेच खाणार आहे बरं का. काय व वरण भातच खाणार आहे. काय खायचंय तुम्हाला ती खावा. केलंय मी. पालत घाला ती तिथेच ना ठू. तिथंच घाला कडाप्यात पालत. ही बी पालतीच घाला. त्याच्यात घालून बसती. खाली 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 घाला पालत ती. आणि त्याच्यात वर टप. असं. तसं नाही वर. ही असं करून असं पालत घाला. धरा तर कडे धरा. कडे धरा कडे धरली धरा. ना. सोड ना. आहो धरली ना. काय बाई. आता धरली म्हणल्यावर काय का लय अवघड आहे बाया. बाजारला ते घेऊन जावं लागेल. आज सोमवार है भोलेनाथ का वार है. बघा हो का मी येळाची हाजरी पाडून ठेवली हो का. बघून तिकडे जाऊ दे. इकडं बघा हो का. तुमचा दाजी कामावर चाललाय भाऊ बहिणीनो. ती शेणी घाणील माझ्यावर कितीतरी. मी दिवसाची हाजरी तर सकाळच पाडून ठेवली. बसून दे. दाखवा बरं काय बघू किती आहे. काय नाही किती मला बघा माझं मी किती तिकडे आहे. गेले सांगा किती आहे. हो का मी दिवसाची किती हाजरी पाडली. तिकडे गेले मोबाईल माझं. बघू हो का. 1200 रुपये. हा? 1200 रुपये. आणि तुम्ही आता चाललाय कामावर. लई झालं आपल्याला खर्च यायचा आहे. हा? वायपाट पैसा उडवणाराचं काय असतं माहित आहे ना. वायपाट म्हणजे काय खाण्यालाच घालणार का दुसरं कशाला घालणार. नाही मी तुम्हाला सकाळी सांगितलंय. सांगितलंय मस्त भाऊ. काल आलं का हो का. आलं का जाय दाजी जाग्यावर. मग असं असतं भाऊ बहिणीनं. लक्ष्मीचा कधी बी आदर करायला पाहिजे. पाहिजे ना. आम्ही कुठं नाही म्हणतो जाऊ. कशाला केस कापल्यात व सामान धावाचे. संपी करून आल्या तर या कशाला काय ना. जरा जेवायचं ना. जेवायचंय मला. आपण आणि बसलो मग मला सांगा मी दिवसाचं काम तुमच्या बराबरीनं काम करून हाजरी पाडून हाय का नाही. हा तरी मी म्हणताय की मी बाहेर गेलो मी आमक झालं. तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करते का नाही असं. डबले टिपले आणि ती बी डबली टिबलीनं. घे समजून. जाऊ दे आता. कवर घ्यायचं समजून. म्हातारा झाला तुम्ही बी न मी बी. हा? चालू पण आता काय करावं नेमकं. सांगा तुम्ही झालं का नाही. तुम्ही बी झाला म्हातारे मी बी झालंच म्हातारे. जाऊ दे. कवर घ्यायचं समजून. आता काय मग काय करायचं आता पर्याय झाला मग. हा? नाही समजून घ्यायचं म्हणलं. बघा माझी बी केस पिकलं भाऊ बहिणीनं. जीवनातला संघर्ष करू करू येरवाळे म्हातारे झाली.
व्हायचं आता काय आहे बाबा ना बहिण काय 34 वयात म्हातारीचा आकार आला मला 34 वयात. जना वरण चुरून खावा की. बघू दे न मला तुम्ही चुरून खाताना कसं दिसता. वरण नाही भात वरण भात आज हो का ऊन पडलंय भाऊ बहिणींनो हो का. पुन्हा जेवायचं. मला नाही जेवायचं. आज लाईट नाही टेन्शन आलंय मला माझ्या कामाची बुडवणूक. आलो घेऊन कामाची बुडवणूक बरीच लय. चला दाजी जेवायला घ्यायला गेले तर या. त्यांच्या आधी जेवून बसत असते संध्याकाळची मी दाजीची वाट बघत नाही भाऊ बहिणी म्हणून. काय करू मी एक सकाळची जेवती म्हणलं दाजीला तुमच्या 4 ताळे डबा आणावा जेवणाला. आणि काय असं वरण भात भाजी आणि एक कालवण दिलं म्हणजे कसं कसं वरण आहे. चला जेवायला बघून तोंडाला पाणी सुटलं. माझे बी सुटलंय पण मी जेवणार नाही आता. जेवायचं ना हा? जेवायचं. चला, थांबा थांबा तोंडाला थांबा थांबा. पाणी सुटलेलं आहे. चला वरण भात खायला. अरे देवा 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 मस्त वरण भात केलंय भाऊ बघा. कोणाला आवडतंय खायला वरण भात. हे जेवण करायला बरं का. आता आपल्याला काय जेवण जायचं कामाला निघायचे आवरावरी करायची. गरम आहे रे. हा भारी मस्त लाग रे. झणझणीत लागलं. झणझणीत वरण भात दाजेला लागलं खायला तुमच्या. चवदार असं करावं लागतं वरण भात. खा आता किती बी डबा भरून नेतो मला जाताना भात देणे. आता गेल्यावर काय डायरेक्ट आपण संध्याकाळी जेवण करतो. मध्ये आधी नाही जेवण करत. काय एका टायमिंगला डबा घेऊन येतो ना आपण. तू शिळ पडतो मग. हवं तुम्ही भाकर खावा चुरून पाणी आहे ना गोळ्या उचलायच्या तुम्हाला. अर्धी भाकर द्या नाही हापाप वाटलं काय तर जेवलं 4-5 वाजता. होय भाऊ बहिणीनं हापापल्यावानी व्हायचं भात आणि ते खाल्ल्यावर गोणी उचललं की दाजीच्या पोटात पडायची आग. आणि भूक लागते तिथं. म्हणूनच म्हणती भाकर चुरून खावा. 5 वाजता आहे ना भूक लागते. चला आज काय काम आज झंपर कापायचंच काम करते. लाईट नाही तर बरं झंपर अजून कापायच्यात आहे शिवायच्यात बी बरंच. मानपाटी एक झाली माझी तरी लय मशीन मोठे असल्यामुळं लय उरागती पटापटा. पण कापायला ही असा हात ही फिरवून फिरवून हो का ही दुखतं सारं. काय सांगायचं तुम्हाला. बाहेरच्या कामात असतो दिवसभर त्रास पण घरी आल्यावर जेवायला आराम असतो. पण घरी काम असले ना सारखा त्रास असतोय. खरं आहे का नाही गोष्ट. रातून दिवस. चला भाऊ बहिणींनो करते दाजी करते ते जेवण. वरण भाताची बेत आहे आज. मी बी करेन पण आता घडीभरा जेवण करेन. मी आता ताटली जरा त्या किचन वाट्यापाशी उभा राहू
काय तर अरे अरे पुरी असल्यावर करते ते, पुरी नसल्यावर मग मला करावं लागतं भावा बहिणीनं. काय सांगायचं तुम्हाला, पुरी शाळेत गेले. चला. गरम लय बरं लागतं बघा. हा? गरम गार झाल्यावर पण भारी लागत माहिती का. काय होते? काय नाही बाय, काय व्हायचंय मला, काय नाही होत. होत असलं तरी ग बसायचं. काय करायचं, कोणाला सांगून काय? कोणाला सांगून सरायचंय. चलो भावा बहनीनो, बाय बाय करते हो सबको. आता अगले वीडियो में भेटूंगी मैं, दादी को काम को लगाऊंगी और मैं अपना काम करूंगी घर पर. खाना पिना पोटभर घालती दाजी को आणि कामा को हाकलून देती बाया. काय घरी बसवून दाजी को तोंड बघून को का दाजी का. हक्काला जर पैसे येते. हाकलं तर 4 पैसे येते. आता आहे दाजी को हाकला तर 4 पैसा आता आहे. लय प्रेमाने घरी ठेवलं की मग लय सगळं पिरमानी घरी ठेवलं की मग लय डोक्याला सनिताप होतो या. तोटा. तोटा. जेवढा दाजी काम को जाताय तेवढा जीवा को बरा वाटताय. दाजी भी काम करताय, 4 पैसा भी येताय, घरात सुख शांतता भी राहताय. नाही तर दाजी को घरी बस बस के भांडण को सुचताय. वो मोकळे माणसा को काय होता है, भांडने को लय सुचता है, इसलिए काम में बिजी रखना पड़ता है. खरं आहे ना. घरी असताय ना तब शब्द शब्द को भांडना होता है. चला भावा बहनीनो, बाय बाय करताय सबको. वरण भाता का बेत कैसा है सब बतावा कमेंट करके. लाइक भी करो भावा बहनीनो. बेता का वीडियो नहीं डाला मैंने, डालूंगी. कब डालूंगी वो. आता का टाकायचं? डालती ठेवती.